हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा. स्टेशन जवळच्या वळणावरती अपघात होऊ शकतो, मुंबई रेल प्रवासी संघानं केलं होतं सूचित. मात्र संबंधित तक्रारीची रेल्वे प्रशासनानं दखल न घेतल्यानं झाला अपघात. भाडं न वाढवता सर्व लोकल एसी करण्यासाठी प्रयत्न करणार, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेतही बदल करण्यासंदर्भात चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवार निधी देत नाहीत असं काही जण म्हणतात. आपण खिशात पैसे घेऊन बसतो का? अजितदादांचा नाव न घेता शिवसेनेच्या मंत्र्यांना टोला. जयंत पाटलांकडनं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, शरद पवारांकडनं स्पष्ट. प्रमुख नेत्यांना बढती देत दुसऱ्या राज्यात अनुभवी नेत्यांना काम करायची संधी द्यायला हवी. प्रदेशाध्यक्ष होण्याची आपली इच्छा नाही, छोटं मोठं पद घेऊन काम करायला तयार, रोहित पवारांचा पाटलांना टोला. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं कॅबिनेटमध्ये खडाजंगी. शिवसेनेच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंना खडसावलं. प्रकाश महाजनांना आपण ओळखतही नाही. प्रकाश महाजनांच्या आव्हानाला नारायण राणेंचं प्रत्युत्तर, तर राणेंच्या विरोधात महाजनांनी थोपटले दंड. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी येतो म्हणत महाजनांचं प्रतिआव्हान. अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाची मालिका सुरूच. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडनं कडूंच्या उपोषणाची दखल, उपोषण मागे घेण्याचीही केली विनंती. हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाची सलग सुनावणी निश्चित. मराठा आरक्षणावरती 11 जूनपासून सुनावणी होणार. विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर सुनावणी पार पडणार. आणि विजेचा शॉक लागून वडिलांसह मुला-मुलीचा दुर्दैवी मृत्यू. शेतात मल्चिंग पांगवताना उघड्या वायरमुळे बसला शॉक. जालन्यामधल्या वरुड नावा गावातली धक्कादायक घटना.